साकोली येथील होमगार्ड परेड ग्राउंडवर स्वर्गीय लक्ष्मणराव दोनोडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे। यावर्षी सुद्धा रक्तदान शिबिर घेण्यात आला। या प्रसंगी तहसीलदार संदीप कदम, नगराध्यक्षा देवेश्री कापगते, नगर परिषदेचे उपाध्यक्ष रोहिणी मुंगुलमारे, माजी नगरसेवक मनीष कापगते, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर अतुल दोनोडे, नगरसेवक डॉक्टर सायली दोनोडे, नगरसेवक सपन कापगते, महाराष्ट्र पत्रकार संघाचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष विजी रंगारी, नगरसेवक मीना लांजेवार, सामाजिक कार्यकर्त्या शीतल नागदेवे, सामाजिक कार्यकर्त्या तनुजा नागदेवे व इतर सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर सायली दोनोडे यांनी सांगितले की रक्तदानाचे कार्य हे श्रेष्ठ दान असून ते आपण सर्वांनी केले पाहिजे। हे राष्ट्रीय कार्य आहे। रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आम्ही गेल्या कित्येक वर्षापासूनही सुरळीत सुरू ठेवत आहोत। या राष्ट्रीय कार्यास आपला सहभाग असावा असे मत व्यक्त केले। रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी रक्तदान होमगार्ड परेड ग्राउंड साकोली या ठिकाणी आहे। या ठिकाणी स्वर्गीय श्री लक्ष्मणराव दोनोडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षीच या ठिकाणी रक्तदानाचे आयोजन करण्यात येत आहे। या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आहेत साकोली शेंद्रापार नगर परिषदेचे नगरसेवक डॉक्टर सायली दोनोडे। ॲक्च्युली आपलं स्वागत आहे। काय सांगाल आपण कशा पद्धतीने दरवर्षी आयोजन काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर सायली अतुल दोनोडे, नगरसेविका, नगर परिषद साकोली शेंद्रापार। गेले 16 वर्ष झाले माझे सासरे स्वर्गवासी लक्ष्मणरावजी दोनोडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आम्ही हा रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत आणि जवळपास 5000च्या वर ब्लड बॅग्स आम्ही आजपर्यंत गव्हर्नमेंट ब्लड बँकला दिलेल्या आहेत। एक व्यक्ती जवळपास 3 ते 4 लोकांचा जीव वाचवू शकतो। त्याच्यामुळे मी स्पेशली युवांना आवाहन करेल की त्यांनी या भेट द्या, रक्तदान करा आणि आपल्याकडून काहीतरी दान म्हणून रक्तदान करा। रक्तदान श्रेष्ठ दान मानलं जातं कारण त्याच्यामुळे एक जीव वाचतो। रक्त कुठल्याही फॅक्टरीमध्ये किंवा कारखान्यात मिळत नाही ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे स्वतःच्या शरीरातलं रक्त थोडंसं दुसऱ्यांना देऊन जर त्याचा जीव वाचत असेल तर आपण रक्तदान करायला काहीच हरकत नाही। त्याच्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना की रक्तदान करा जर तुम्हाला शक्य होत असेल तर। आणि आमच्या ह्या ज्या रक्तदानाचे आयोजक आहेत डॉक्टर अतुल दोनोडे आणि त्यांचा मित्र परिवार, तर यांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद की ते एवढा मोठा शिबिर आयोजन करतात आणि लोकांना त्यांच्यामार्फत रक्त मिळतो आहे। रक्तदाते या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। काय नाव सांगा तुमचं? माझं नाव ओंकार रामदास पठाण। कितीदा आपण रक्त दिलेलं आहे? माझी 9वी वेळ आहे। नाही, कसं वाटते आपल्याला? रक्तदान करून आनंद होतो कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। माझ्या सारख्यांनी, माझ्या मित्र बांधवांनी माझ्याप्रमाणेच रक्तदान करायला पाहिजे कारण ही काळाची गरज आहे। रक्ताचा तुटवडा होताना आपण बघतोच आहे। कधी रस्त्यावर अपघात वगैरे झालं आणि कोणाला इजा झाली आणि रक्ताची जर गरज असली तर आपल्याला या माध्यमातून रक्तपुरवठा करता येईल। तर सर्वांना माझी नम्र विनंती असेल सर्व बांधवांना की आपण रक्तदान करावं। रक्तदान श्रेष्ठ दान। होमगार्ड परेड ग्राउंड येथे आहे, रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। तर आपलं नाव सांगा। मी नाव साबिर बशीर का पठाण, राहणार ब्लड ग्रुप माझा ओ निगेटिव्ह आहे। अच्छा, 52 वेळा देऊन झालेले आहे रक्त। किती वेळा रक्तदान दिलेलं आहे? 52 वेळा। तर लोकांना असं वाटतं का रक्तदान दिल्यानं आपण वीक होतो? नाही, काय नाही, वाटतं? फ्रेश वाटते, चेहऱ्यावर छान येते, मस्त सुंदर दिसते माणूस आणि कसं आहे स्वस्थ राहते एकदम। दरवर्षी देता का इथं? मी दरवर्षी। तरी काही तुम्हाला विकनेसपणा काही वाटत काही नाही? तुम्ही लोकांना कोणता संदेश द्याल? मी लोकांना असं द्यायचं की प्रत्येक दरवर्षी एकदा तरी केल्या पाहिजे प्रत्येक माणसानं जीवनातून। हां, म्हणजे हा राष्ट्रीय कार्य आहे। राष्ट्रीय कार्य तर प्रत्येकाने रक्तदान केल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे।